वारकरीचं रावण झालंय, आता गजराची फेरी. पण दोन्ही फेरींमध्ये लोकेबुवा म्हणजे लोकेबुवांची जी पद्धत आहे त्यांची खासियत आहे की दुसऱ्या बुवावर आक्रमण बोलण्याच्या बाबतीत करूनच ते बारी करतात, अशी त्यांची ओळख आहे. आणि ती काय वावगी नाही, मी पण त्याच्याशी या मताशी सहमत आहे. कारण लोकेबुवा म्हणजे आक्रमक पिंड आणि बरोबर आहे, त्यांच्या त्या स्वभावाशी ते मिळतं जुळतं आहे. पण आज बुवा त्या काहीतरी वाटत नाही. नेमळट लोकेबुवा आज या सावंतवाडीत पेट्रोल पंपाकडे प्रेझेंटेशन होता तुमच्याकडून, असा माझा मत आहे. तुमका त्याचा काय वाटत नाही. आता तुम्ही म्हणशात मी तुमका बुवा रिस्पेक्ट दिलोय मोठे असाच म्हणून, तर तुम्ही माकाच उलटा बोलायला लागला, असं काय विषय नाही. मगाशी तुम्हीच सांगितलं ही नाक्यावरची बारी आहे, बरोबर की नाही. मंदिरात असतं किंवा कोणाच्या घराकडे तर वेगळा विषय आहे. माका तुम्ही संपूर्ण बारी होईपर्यंत बरोबर म्हणान कार्यक्रम कसं होतो तो. मग उद्या सकाळी तुम्हीच काय मगाशी पण बोललात तुम्ही की तुमका होई तशी मजा येऊची नाही. म्हणजे मिस्त्री बुवा जोडी कसली म्हणजे काय तुमका मिस्त्री बुवा कुतकुले करू हो होय हो मजा यायची नाही म्हणजे काय नेमक्या करू भया. बरं लिंगडाळ पेट्रोल पंपावर तो विषय बोलले मी, तुम्ही काहीतरी चिडान बोला बायास की बारी पुढे जाऊन उत्तरोत्तर रंगत जाऊ काही, म्हणून मी तो मुद्दा बोलले. माका काय एवढी हौस नाही बोलायची मागच्या विषय करून काढू, मिल्ली मडी करून काढूची माका इतकी हौस नाही. पण म्हटलं बघूया तरी लोकेबुवा चाळा होती त्यांच्या पिंडाप्रमाणे त्यांची जी ओळख आहे. पण तुम्ही त्या तिसऱ्या बुवाचा तुमच्या जोडीवाल्याचा आधार घेतला असता. तिसऱ्या बुवाचा संबंध काय तो बिचारो येऊ दे ना तर नको येऊ देत ना. माझी एक पद्धत आहे, बारी करत असताना आपल्या बरोबर जोडी अपोजिट बुवा कोणत त्या बुवांशी धरूनच आपण बारी करायची. तिसऱ्या बुवाचं नाव घेऊचा संबंध नाही, तो कोणी असू देत. मग तुमचं जोडी आलो माझं शेजारी या होय 2 किलोमीटर माझा शिमदडो होतो, लक्ष दिला. त्यामुळे आणि तुमचा जल्ला आहे बरा, आमचं काही आक्षेप आमका काही येळा तुमच्याच गाडीमोड करू, आमका इथे खाजिली नाही दुसऱ्याचा नांदता बिराड ह्या घटस्फोटीपर्यंत येऊ दे ना. उलट आम्ही तर मिटवलो बुवा. पाठी जाऊन परत बोलायचं झालं ना तुमच्या विषयाच्या संदर्भात, तर आम्ही त्या मिटवण्याच्या मध्ये सहभाग ज्ञानदेव मिश्रित जास्त होतो. त्या तुमका माहिती नसत कदाचित, लक्षात दिलं ना. ज्यांनी मिटवले त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यावा. उगीच पाटल्याविषयी आपण काढूया नको. जो कार्यक्रम कसं तरी लोकांचा यशस्वी होता का बघूया, लक्षात दिला ना. तिसऱ्या बुवाचा इथे संबंध नाही, पण नाही असू देतो. साई माऊली फ्लॉवर मर्चंट सन्माननीय सुधाकर राणे भाजी मार्केट सावंतवाडी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शुक्रतारा मंदवारा हे गाणं म्हणण्यासाठी नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे रामामेस्त्री माझे ज्ञाती बांधव रामामेस्त्री कुणकेर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आभार मानतो, मंडळाच्या वतीने स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा रिस्पेक्ट नक्कीच देऊ काय, कारण आपण कलावंत आहोत. आणि जर आपली एवढी कारकीर्द आहे, लक्षात घ्या बुवा मी काय सांगतोय ते गैरसमज करू नका. तुमची आज मला वाटतं 30-35 वर्षाची कारकीर्द असेल, माझ्यापेक्षा लहान असाल तरी तुम्हाला चांगल्या वाईट डबल बारीतल्या प्रसंगांचा अनुभव जास्त असेल सुद्धा. माझी 35-40 वर्षाची कारकीर्द आहे. जर आपण सिनियर कॅटेगरीमध्ये जर आपण मोडत असू तर मग सिनियर कॅटेगरीतल्या बुवानी कुठपर्यंत लेवलला जाऊन डबल बारी केली पाहिजे, बोललं पाहिजे. ह्या मताचा मी आहे बुवा, लक्षात आलं ना. ज्ञानदेव मिस्त्री चांगलं गाता या तुम्ही वाखाणला असती, तुमच्या मनाची मोठेपणा झाली. अर्थात लोकेबुवा कमी गाताय असं मी म्हणत नाही ना, लक्षात दिला. त्यात प्लस पॉईंट आणखी तुमचं काय, लोकेबुवा म्हणजे एक ओळख की म्हणजे मी त्यांना ओळखलंय की शिस्तप्रिय माणूस आणि वचनबद्ध, त्याच्यात तडजोड होत नाही. त्याच्याकडे कुठच्या बाबतीत करप्शन नाही त्या माणसाकडे. जो बोलात तसाच चलात. नाही तर काय काय जण कशी माहिती आहे, बोले तैसा ना चाले त्याची अंदाजी पाऊले, लक्षात दिलं. पण लोकेबुवाचा तसा नाही, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून मी सांगितलं शिस्तप्रिय बुवा म्हणून मी त्याला ओळखतो. आणि आता तो बमाट्टा बिमाट्टा काय तो त्यांचा विषय हो तर हो. आता कसं रागिलो बघलास ना, आता पेटतला आता पेटतला खऱ्या अर्थान, नाही तर पेटणार नसतात बुवा. आता बरोबर बारी रंगात येतली बघा तुम्ही.
ते असे लोके बुवाच्या झेपडेवर पाय देऊसो लागता. मग ह्याच बघूचा होता बुवा तुमचा चेहरा मग अशी हसरो होतो ना तो लोके बुवा तो पिंडच नाही. डबल बारी ज्या स्टेजवर बसल्यानंतर लोके बुवा हसणं ह्या कधी दुर्मिळा तो चिडाकत होय. एक प्रत्येक माणसाची ओळख आहे ना त्याप्रमाणे प्रेझेंट होऊ बाय. आता कसा आता गजरात बुवा पेटान उठणार फरमाईश आहे घे. शुक्र जोरदार टाळ्या एकदा एकदा डग्यात आपल्या वादकासाठी वाजवा. नाना म्हाडगुत कट्ट्यावर धन्यवाद घे परत नाना. शुक्र तारा मंदवारा सांदणे पाण्यातुनी. शुक्र तारा मंदवारा सांदणे पाण्यातुनी. चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी. क्या बात आहे. आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळूनी डोळे पहा. तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा. जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते वाट पाहते. जिथे सागरा धन्यवाद. सन्माननीय अजित सदाशिव वारंग होलसेल भाजीचे व्यापारी यांच्याकडून हे या गाण्यासाठी 200 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेला स्वीकार करतो. त्यांचे आभार मानतो. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा. नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा. मेरी आवाज की पहचान है गर याद रखे. नाम गुम जाएगा. बुवा मेरी आवाज ही पहचान. लोके बुवांचा पहाडी आवाज ही ओळख आहे बुवा. आता आपण गावठी भाषेत त्या का म्हटलं म्हणतो त्याच्यात इतक्या सोमत बघलं परत पांढऱ्यासारखं बसवतो. बुवा आपली मालवणी भाषा आपण जनरल भाषेमध्ये बोलतो बरोबर की नाही. ही डबल बारी या इतक्या तुका काळा पिवळा होऊन बघूची गरज नाही. हात्यात काय दिली बुझा घे घे आता लिवान घे. आता मगाशी मी भजन रसिकांमध्ये माझे नातलग ज्ञाती बांधव आलेत. माझे भाचे 2 आलेत सांगेली गावावरून बुवा. त्यांचे स्वागत केलं मी. तर बुवांका वाटलं की माझ्या भातप्याकी सारलास म्हणजे हे संदेश सुतार त्यांच्याकडे आज 10-12 वर्ष ही खोटी बातमी. 10-12 वर्ष ही खोटी बातमी 100% खोटी बातमी. 10-12 वर्ष तो वाजवता या आणि भले तुमच्या म्हणण्यानुसार असा देत तो 15 वर्ष वाजाय ना काय त्याचे आभार. तो तुमच्या ऑपोजिट पार्टीचा माझ्या आज लक्षात दिला. माझा सक्को भाजो होतो. हा असं नाही या काय माहिती या मंडळी तापलेल्या तव्यावर
भाकरी भाजणारे खूप असत. लक्षात दिला मी काय सांगते तर ऐका. तापलेल्या तव्यावर भाकरी भाजणारे खूप असतील घरणी, पण चुलीत आग पेटवून तो चव तापवून त्याच्यावर भाकरी भाजून घालणारे घरवाले सध्या कमी असत ह्या काळात. तसं बुवा डबल बारीच्या स्टेजवर पहिलं चढवलंय मामा या त्या भाच्याक. आणि खयच्या अशा सामान्य पोहन बरोबर नाही, नवखे वगैरे. सन्मान्य भजन सम्राट केळुसकर, भालचंद्र केळुसकर बुवांबरोबर माझी बारी होती. आणि ह्या पोरग्यान डबल बारी हो प्रकार कधी वाजवलेला नाही, बघलेलं नाही. आणलंय तो डबल बारी वाजव चढवलं. संदेश वगैरे तयार झालं नाही. आता नाचवतात माझं तंदेत म्हणा. तुमका वाटला का त्याका तो तापवतो लागता, घडवतो लागता. ही तेका जाणीव. लक्ष दिला सांभाळताय म्हणजे फुकट सांभाळता. हे पहा, सन्माननीय अजित वारंग होलसेल भाजी व्यापारी यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतो. धन्यवाद. सन्माननीय बापू सुभेदार फुलांचे व्यापारी यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतो. सर्वांचे आभार मानतो. सर्वांचं जीवन परमेश्वरा सुखी आणि आनंदी कर अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बुवा सुज्ञ भजन रसिक या ठिकाणी आहेत. मगाशी मी सांगितलं की हे 2-4 तालुके साधारण आपल्या सिंधुदुर्गामध्ये जिथे जास्त प्रमाणात संगीत प्रकार चालतो, शास्त्रीय संगीत म्हणा किंवा नाट्य संगीत, भावगीत. आता तुमची सुद्धा एक खासियत आहे, ओळख आहे. लख पडला प्रकाश दिवट्या भवानीचा, ही तुमची ओळख आहे. त्यामुळे तुमका तो मगाशी फरमाईश दिली ती तुम्ही पुरी करशात सुद्धा. ही प्रत्येकाची एक ओळख असते संगीत माध्यमातून. आणि वन्स मोर ज्यावेळी आलं या साहेबांकडून तिथे वन्स मोरची अनाउन्सिंग झाली ना, त्यावेळी धन्य झाल्यासारखं वाटलं खरोखर की काहीतरी आपण भजन रसिकांच्या हृदयापर्यंत आपण पोचतो आहोत. ही खात्री झाली की एक कलाकाराला ऊर्जा मिळते. हे तुमचे आशीर्वाद, तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद ज्यावेळी या कलाकाराला मिळतो ना, त्यावेळी कलाकार मोठे होतात. तो संदेश वगैरे झालो ना या. हो भाऊ, आताकडे आकाशावर डोळे लावलं की ते नाही तर त्याला उभं करा आणि या सांगता खोटा असं सांगायला बघूया. नाही नाही, करा करा तुम्ही आत्ता करा. हयसर निवडणुकी उभं करू नको. आत्ता या खरा खोटा होण्यासाठी उभं करा. माऊली काय ठीक आहे ना, तुमची चलती आहे. आम्ही पण त्यावेळी एक 7-8 वर्षापूर्वी सलग 7-7, 8-8 बाऱ्या केलेल्या आहेत बुवा. आता तुमचं काळा. कारण काय, माझ्यापेक्षा कदाचित 4-5 वर्षांनी तरी लहान असतात तुम्ही वयात, बरोबर. त्यामुळे हे तुमचं मान्य करूच लागतं. आम्ही सुद्धा त्यावेळी असे खस्ता खाल्ले होत. बघित नाही या म्हणजे तुम्ही आज जो आमचा रिस्पेक्ट देत असला तो बघित नाही दिलास की आम्ही तर भोगलो. आम्ही सुद्धा तेवढे त्रास केलो, कष्ट केलो. त्यामुळे ह्याच्यात मोठंसा काय नाही. आता मैत्री बोना बाऱ्या कमी असं माझ्या लगातार बऱ्यात कॅलेंडर फुल आहे असू देत ना. शुभेच्छा आमच्या, चांगली गोष्ट. रात्री बुवा आमचे लोके बुवा मुंबई बारी करत होते, डबल बारी. आता सावंतवाडीत करतात, उद्या मुंबई जातात पूर्ण. चांगली गोष्ट. तुमचा कॅलेंडर किती फुल असणार पण माझ्या पोरग्याचं चलतं हा ना. ह्याच्यासाठी मी घबरवतोय. लक्ष दिला बुवा. तुमचे लिंगडा पंपावर जे भानगडी बिनगडी मी पाठी किती घातलं, माझ्या पोरग्याचा काहीतरी नाईट भागता. कारण काय मंडळी सांगतो तुम्हाला, आता विषय आलाच म्हणून. बुवा आई वडिलांचा छत्र हरवलेला हा मुलगा आहे. माझी बहीण आणि भाऊजी तो लहान असताना गेले आहेत, स्वर्गवासी झालेत, त्यांची देवाज्ञा झाली. आणि तरी सुद्धा प्रामाणिक राहून, आपल्या कलेशी प्रामाणिक राहून मोहनमेस्त्री मृदुंगचारी त्यांच्याकडे त्याने अभ्यासाचे धडे घेतले. आमच्यासारख्यांकडे मामांचा त्याला आश्रय मिळाला. आमचं मार्गदर्शन घेतलं. लोके बुवा फुकटचं लावलो नाही. तो नाबाला वलच्या मी सांभाळतो त्याला, मुलासारखा सांभाळतो. आणि पुढे आता मग लगीन कर त्याचा. तर बघूया करू जमता काय, बघूया चॅलेंज आहे माझा. लगीन करूनच दाखव त्याचा. 10-12 वर्ष सांभाळतो पोरग्यावर कोणा. मग हे बघूया तरी तुझं संदेशावरचं प्रेम किती असतो. असं बुवा विषय बोलायचे तेवढे थोडे असतात. तो काय माहिती या कलियुगामध्ये माणसाला मनुष्य जन्म मिळालाय. सावळा हरी गजर, गवळण नाही माऊली ती, तो गजर आहे. हा, तद
कुटुंबांची आठवण करून देणे नक्की हे 100 रुपये राजवर्धेकर आमचा यूट्यूबच्या माध्यमातून हे भजनाचे डबल बारीचे कार्यक्रम किंवा भजनांचे कार्यक्रम लोकांपर्यंत घरी जे ज्यांना शक्य होत नाही कार्यक्रमस्थळी यायला त्यांच्यापर्यंत हे चांगल्या प्रकारचं जे चांगलं असेल बुवांचं ते लोकांपर्यंत पाठवण्याचं काम करतो तो आमचा राजवर्धेकर. तो आमच्या संदेशचा मित्र आहे त्याच्यासाठी आता जोरदार टाळ्या वाजवतो. त्याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याची फरमाईश पूर्ण करूया. चार घे. हो किती घेऊ मुकडच फक्त घेत आहे. हा सावळ्या हरी ऐकूया तरी सावळ्या हरी ऐकूया तरी आज काय झालं रुसायला. सावळ्या हरी ऐकूया तरी आज काय झालं रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ रुसायला. रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ रुसायला. धन्यवाद बुवा. गजर म्हटल्यानंतर वेगवेगळ्या गाण्यांची फरमाईश असते किंवा काही बुवांची खासियत असते आमच्या लोके बुवांसारखी की त्यांची फेवरेट गाणी आहेत ती लोकांसमोर प्रेझेंट करण्याचा ते प्रयत्न करत असतात. हे पहा साई माऊली फ्लॉवर मर्चंट सुधाकर राणे सन्माननीय सुधाकर राणे भाजी मार्केट सावंतवाडी यांच्याकडून आमचा चकवावादक सोहम मेस्त्री डिगवळे गावावरून आलेला आहे. तो ऍक्च्युली पकवास शिकतोय तरी सुद्धा त्याला चक्की वादनाची आवड आहे. त्याला ती जमते. पकवाजा बरोबर बुवा ठेका कसा वाजवावा त्याची सरपट कशी घ्यावी किंवा रेले कसे वाजवावे तीही कशी वाजवावी ही तो उत्तम जाणतो कारण तो स्वतः पक्वात शिकत असल्यामुळे. त्याच्यासाठी हे यांच्याकडून 200 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक घेत आलेला आहे. स्वीकार करतो आभार मानतो. धन्यवाद. घे बाबा. त्याचप्रमाणे बापू सुभेदार यांच्याकडून आमचा पकवाजवादक बंटी मेस्त्री आणि आमचे डगातबला वादक नाना म्हाडगुत यांच्यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकार करतो. त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मग मंडळी पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शयनम एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. ही 84 लक्ष योनी जीवदशा फिरून आपल्याला पवित्र मानव जन्म मिळालाय. आईच्या गर्भामध्ये असताना हा मनुष्य जन्म हा जो गर्भ असतो तो त्या परमेश्वराची याचना करत असतो की हे परमेश्वरा या गर्भवासातून मला मुक्त कर. पर भगवंत म्हणता की हे तुका मी काढीन बाहेर पण माझ्यासाठी तू करणार काय. तर म्हणाले आयुष्यभर तुझ्या नामाचा जयघोष करीन नामस्मरण करीन. या पृथ्वी तलावर आल्यानंतर या माये गर्भवासातून आल्यानंतर पण या गर्भवासातून मला माझी मुक्तता कर. निसर्ग नियमाप्रमाणे 9 महिने 9 घटका वगैरे काय प्रकार असतील ते त्याप्रमाणे भगवंत त्याची मुक्तता करतो. आणि येऊन हातपाय ताट करून मोकळा होता. बाहेर इल्याबरोबर देव म्हणता अरे तू आणलंय की नाही बाहेर. तर तो गर्भ जो मूल जन्माक येतो तो कोहम कोहम म्हणजे क्याव क्याव
देव सांगता रे बाबा तू माका वचन दिलेलं, तू म्हणता कधी दिलेलं. कोहम आणि सोहम बुवा ही अध्यात्माची सांगड आहे. आणि अध्यात्म मुळात विषय खूप वेगळा. पुराण म्हणजे सांगणं म्हणजे अध्यात्म नाही. लक्ष दिलं ना. पुराणांचे दाखले देण्यासाठी आहेत. मनुष्य जन्माने माणसाने या पृथ्वी तलावर या समाजामध्ये वागताना कसं वागावं त्याच्यासाठी हे रामायण महाभारत इतर पुराणांचे दाखले दिलेले आहेत. अध्यात्म म्हणजे लय भानगडीचा विषय आहे, त्याच्यात मुळात पडा नाही. जिथे विज्ञान संपते, जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माची सुरुवात होते. लक्षात आलं ना. ह्या विज्ञान आता येईल आपण 700-750 वर्षापूर्वी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करून ठेवलेला आहे. आता म्हणतात वाचून दाखव, आता ज्ञानेश्वरी वाचू का खाऊची का मागवत. लक्षात द्या खूप मोठे विषय असत. म्हणून माणूस सोनं अंगावर घातलं म्हणून तो मौल्यवान ठरतो असं नाही. चांगले कपडे घातले, जॅकेटा घातली म्हणून तो मौल्यवान ठरतो असं नाही. त्या कॅरेटची शुद्धता त्याच्या अंगी असली पाहिजे, प्रामाणिकता असली पाहिजे, सोज्वळ गुणवत्ता त्याची असली पाहिजे, त्याचे विचार चांगले असले पाहिजेत. नाहीतर रावणाकडे सोन्याची लंका होती, काय उपयोग झालो. सीतेचं हरण करण्याची दुर्बुद्धी सुचली ना, बरोबर की नाही. मग त्या लंकेचा उपयोग काय सोन्याचा सगळा. पण एक तुमच्या माहितीसाठी सांगतो मंडळी, लंका आपण सगळेजण म्हणतो की रावणाची लंका, रावणाची लंका, रावणाची लंका. पण ही लंका मुळात होती कुबेराची. कारण धनाचा मालक कोण तर कुबेर. याचं प्रमाण आहे. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येथे मानवाचे काय आहे. लक्षात आलं ना. त्यामुळे कुबेर हा शंकर भक्त होता. कुबेराला वाटलं की एवढी ही संपत्ती आहे, गडगंज संपत्ती आहे, एवढा मी एकट्याने का उपभोग घ्यावा की माझ्या भगवंताला म्हणजे भोळा शंकर, देवांचा देव महादेव, त्याला अर्पण करावी असं त्याच्या मनात आलं. आणि भगवान शंकरांना ती आपली कल्पना मनसुबा आपला बोलून दाखवला. पण एक शास्त्र आधार असा आहे की कुठचंही दान करताना त्याला संकल्प द्यावा लागतो. बरोबर ना महाराज. संकल्प द्यावा लागतो. मग हा संकल्प देताना तेवढ्या ताकदीचा ब्राह्मण तो म्हणजे दशग्रंथी ब्राह्मण रावण. त्याच्यामध्ये एवढी शक्ती होती की आपल्या पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून शंकराची आराधना करण्याची ताकद त्या रावणामध्ये होती. लक्षात आलं ना. आणि संकल्प करताना ते दान देत असताना जो मंत्रघोष रावणाने केला, दशग्रंथी ब्राह्मण तो असल्यामुळे जो मंत्रघोष केला तो मंत्रघोष ऐकून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले की हे दशग्रंथी ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ही जी सोन्याची लंका मला कुबेराने आता देऊ केली आहे ती मी तुला दान म्हणून देऊन टाकतो, तुला आशीर्वाद म्हणून देऊन टाकतो. कारण काय. शंकर रावण म्हणता, कुबेर म्हणता, ओ महाराज देवा तुमका मी दिलेली ही सोन्याची लंका. तो म्हणालो माका काय करूच्या, मी लगोटी नेसा स्मशान वैरागी, माका ह्या सोन्या नाण्याचा सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. तुकाराम महाराजांचं वाक्य. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी नजरानं घेऊन लिहिले, बरोबर ना, तसं भगवान शंकरांनी त्याला उत्तर दिलं की याचा उपयोग मला नाही, मी स्मशान वैरागी आहे, त्यामुळे ही लंका मी तुला देऊन टाकतो. अशी ती रावणाची लंका आहे. लक्षात दिला बुवा. ह्या अध्यात्म नाही. हा नाही तर तुम्ही म्हणशात मिस्त्री बुवानी चांगलं अध्यात्म सांगितलं. अध्यात्म या नाही. असो गजर घेऊया, कारण काय आहे टायमाचं बंधन आहे. तर सुद्धा एक बुवा एक गाणं गाऊया. फुलले रे क्षण
माझे, क्या बात आहे. फुलले रे क्षण माझे, फुलले रे गे, फुलले रे क्षण माझे, फुलले रे. मेहंदीने हो शकुनाचा, शकुनाचा मेहंदीने फुलले रे क्षण माझे. मुख बंद घे. जवळ घे. गजर घेऊया. स्वराज साईराज सुभेदार यांच्याकडून हे आता जे मी गाणं म्हटलंय, जगदविख्यात गायिका आशा भोसले यांनी हे गायलेलं आपल्या गोड गळ्यातून त्यांची आठवण म्हणून गायले. त्यांचे हे स्वराज यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आल्याला स्वीकार करतो, त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. गजर घेऊया. हे पहा, या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनकार ज्याने एक काळ भजन स्पर्धेमध्ये आपलं नावलौकिक प्राप्त असे आमचे परममित्र माझे ज्ञातिबांधव अनिल पांचाळ या ठिकाणी आलेले, त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतो. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुराची हाय हवा. गजर म्हटल्यानंतर डबल बारीतले नवीन जुनी गाण्यांचा आधार घेऊन गजराचं सादरीकरण करण्याची अशी एक पद्धत आहे आणि तो बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे. आमच्या पंचरत्नांच्या वेळेपासून आमच्या माहितीप्रमाणे आमचे गुरुमावली कदमबुवा, पांचाळबुवा असतील, पाटील बुवा, काशीराम बुवा, परब बुवा, चिंतामणी बुवा, खोपकर बुवा, या लोकांनी सुद्धा नवीन नवीन जी गाणी आली त्यावेळी तो काळ म्हणजे फिल्म सिटी फॉर्मात. आणि याचं कारण काय बुवा, तर प्रत्येक गाणं हे रागामध्ये असते बुवा आणि ते गाणं करताना कुठेतरी त्या कार्यक्रमाला रंजकता यावी, मजा यावी, भजन रसिक कुठेतरी त्याला दाद देतील, त्यांना आनंद मिळावा, हाच एक उद्देश असतो. त्यामागे वाईट हेतू त्यांचा काय नसतो. नाही तर काय म्हणतात, पिक्चरची झाली भजनात गातात, असं काही नाही. हा सिंगल बारी ज्यावेळी असतो ना, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वर्ज्य करून भजन करत असतो. बरोबर की नाही बुवा? आणि हे करायचं असतं. तुम्ही जर एवढी मोठी कारकीर्द आहे आज लोके बुवाची, एवढं कॅलेंडर तुमचं फुल हा, बरोबर की नाही, तर असूचात मग हे गोष्टी आता पाळू गयो तुम्ही, बरोबर ना? आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही नवीन बुवांबरोबर बारी करीत नाही, बरोबर ना? ठीक आहे, असू दे, आता तुमचा वैयक्तिक मत झाला. मग आपण आपल्या तुलनेच्या बुवांबरोबर बारी करताना सुद्धा आपल्याला भान पाहिजे, आपण आता उत्तर वयाकडे चाललेलो आहोत, 50शीकडे चाललेलो आहोत. आपली कारकीर्द मोठी जर आहे होत, आपण सिनियर कॅटेगरीमध्ये जर बसत आहोत, आपली वाटचाल जर मोठी आहे, तर आपण कुठच्या प्रकारे प्रेझेंटेशन केलं पाहिजे, आपल्या भजनामध्ये किती प्रगती व्हायला पाहिजे, आपल्या बोलण्यामध्ये किती कंट्रोल आलं पाहिजे, हे प्रत्येक बुवाने त्याचं मूल्यमापन करायचं, अभ्यास करायचा, एवढंच माझं मत आहे. हे गाणं आहे बैलगाडा शर्यत जी सध्या देशावर फॉर्मात आहे बंदी उठल्यापासून. जो आमचा राहुल पाटील मित्र आमचे आहेत बैलगाडी मालक, त्यांच्या त्या मथुर बैलावर हे गाणं कोणीतरी लिहिलेलं आहे. आणि समीर सावंत आणि रामा मेस्त्री कुणकेरी यांच्याकडून हे 100 रुपयाचं माझ्यासाठी पारितोषिक आलेलं आहे, त्यांचे आभार मानतो, स्वीकार करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर त्या बैलाच्या नावावर असं एक गाणं रचित, ती चाल आहे, ती चाल आम्ही या गजरामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुराची हाय हवा, जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या मथुराची हाय हवा. राहुल पाटील करतोय दावानी बिंदास लाखात बक्षीस लावा, राहुल पाटील करतोय दावानी बिंदास लाखात बक्षीस लावा, राहुल पाटील करतोय दावानी बिंदास लाखात बक्षीस लावा. जाईल तिथल्या अड्ड्यावर
लाखाचं बक्षीस लावा. आमच्या बुवांका सुद्धा त्या कोरोनाच्या काळानंतर बहुतेक दुबई जाऊची वेळ येलेली, म्हणजे डबल बारी करूसाठी नाही बुवा. काय झाला बार काढला कधी जा काय तुम्हीच फेक बातमी शेअर केलास. माका नको, माका इतके भोपार नाही तडे. आणि कसा ज्याचं नाव सिलेक्ट झालं त्यालाच जावता. इतकं मूर्ख मी नाही आणि इतकं स्वार्थी नाही बुवा. नको 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 इतकी का माका खाजिली नाही. तुमचं नाव पाठी ठेवून मी पुढे काहीतरी जाईल असं काय नाही. आणि त्यांची अपेक्षा आहे ना लोके बुवा आणि त्याचं जोडीवालं कोणतरी होय म्हणून. आमचं काय द्यायचं, मी आपलं सहज. हॅलो, ह्या माणसाचा का सांगा गेला नाही. तो खय कोणच्या मांगरात बॅनर बिनर लाईत नाही सांगा दुबई शूटिंग. आजकाल काय हे युट्यूबवाले असतच. मी त्यांचा तिरस्कार करणार नाही, पण काय होऊ शकता का या काळात. सहदेव ठाकूर, सन्माननीय सहदेव ठाकूर निरुखेवाडी कोलगाव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आभार मानतो, स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजकाल काही होऊ शकता या कलियुगा, बरोबर की नाही. चल कजर घ्या. हरिनामाचा वसा घेऊनी झालो भजनी बुवा. हे फॉर्मा दिलो तुझा कॅलेंडर नाही मग फुला बुवा. म्हणजे तुम्ही घराकडे तुमका थारवत नाही, वस्तेवत नाही. हा घराकडली काय म्हणती. झक मारल्यावर ह्यांका शिकवलं भजना करू कशी म्हणतरी ना. या माणसाचं पाय थाऱ्या नाही. सध्या सीझन म्हणजे त्यांचा आंब्यांचा मोठं लागो, म्हणजे अर्थात त्यांची शेती आहे ती, त्यांचा पोट आहे त्याच्या जीवर. त्याबद्दल काय नाही. माणसा लावलास मजूर झाला. माका नको, माका इतकं येणे सांगते का. मी माझ्या कामात व्यस्त असते मी, आणि माझ्या संसारात मी सुखी असं. जसे तुम्ही असाच ना तसं मी सुखी असं. आता तुम्ही म्हणशात तुमका काय प्रॉब्लेम आहे, मी रातभर घराकडे नसते, माझा काय नाही. पण माणसा काय आराम होय ना. गावला म्हणून आपला गिळतच राहायचा. आता आंब्याची शेत का त्याच्याकडे लक्ष द्यावा. चालू आहे ना, असू दे. शुभेच्छा. सुभाष मेस्त्री निरवडे रेवा, माझे मुंबईमध्ये असतानाचे परममित्र जे ते सुद्धा भजनीबू आहेत. सुभाष मेस्त्री निरवडे यांच्याकडून 101 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, त्यांचे आभार मानतोय. आणि होय साधारण असं होतोय थोडं थोडं. होय धड नाही आम्ही तसे, आमचं एका जागेवर बिराड नाही. लक्ष दिला हय इल्या म्हणून तुमका प्रॉब्लेम काय. हयस इलय म्हणून आज सावंतवाडी तुझ्याकडे बारी करतो, बरोबर ना. आणि अरे तुरे बुवा कधी कधी डबल बारी हा. आणि मोठंसं काय माका त्याच्यात काय मोठंसं वाटत नाही, कारण माझ्या धाकट्या भावासारखं असं मी मानतोय. लक्षात दिलं ना. पण मोठं भाव असं ह्या हिशोबानंच गजर करायचं, नाही तर टाकी निस्का डाऊन. हो, हरिनामाचा वसा घेऊनी झालो भजनी बुवा. 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 अध्यात्माचा करतोय दावानी. हे भजन मुळात अध्यात्मावर चाललेलं आहे. लक्षात आलं ना. मागे जाऊन संत साहित्याचा जर विचार केला, ग्रंथांचा विचार केला, तर हे भजनच मुळात अध्यात्मावर आधारित आहे. म्हणून प्रत्येक बुवाने हे जाणलं पाहिजे की मी भजनी बुवा का झालोय. ह्या भजनी बुवाचा वारसा वसा माझ्याकडेच का आलाय. ही परमेश्वराची नेमणूक आहे, बरोबर की नाही. तर समाजामध्ये एवढी माणसं आहेत, भगवंताने अमुकच माणूस का निवडलाय ही प्रत्येक माणसाला जाण पाहिजे. म्हणून म्हणतोय अध्यात्माचा करतोय दावानी वंगाळ वाणीचा गवगवा. अध्यात्माचा करतोय दावानी वंगाळ वाणीचा गवगवा. अध्यात्माचा करतोय दावानी वंगाळ वाणीचा गवगवा.
सेवेदार म्हणून आपण हे भजन जर स्वीकारलं आहोत असू तर वंगाळ वाणीने आपण किती बडबड करावी. बुवा एक माका बरा वाटला म्हणून मी मगाशी सांगितलं की शब्दाचा माणूस पक्को, शिस्तप्रिय आणि बोललेलं शब्द खरो करणारो. काही बुवा वंगाळ वाणी म्हणते मी, वंगाळ वाणी करून डबल बारी प्रेझेंट करताना दाखले द्यायचे ग्रंथ पुराणांचे आणि तोंडा जातोंडा समोरच्या बुवाची सगळी आय भैर काढून टाकायची. एका भजन म्हणत नाही. आणि त्यावेळी तुम्ही जी गोष्ट थांबवलात त्या बुवांची आपण नाव घ्यावे नको. ही माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी खरोखर चांगली गोष्ट आहे. आणि ह्या सांभाळू काय स्टेटस मगाशी सांगायला ना टेटस असा सांभाळू काय. लक्षात दिलं ना. नुसता टेटस आणि सांगा उपयोगाचा नाही कॅलेंडर फुल म्हणून हरकत नाही. त्यावेळी तुम्ही खऱ्या अर्थाने तुमका लोक सिनियर म्हणते आणि आम्ही तुमचा आदर करू. पण ह्या काहीतरी तुम्ही पाळला लावता. सन्माननीय सुनील पावसकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा आशीर्वाद रूपी पारितोषिक आलेलं आहे. परमेश्वरा सर्वांचं जीवन आनंदी आणि सुखी कर अशी तुझ्या चरणी प्रार्थना करून बक्षीस स्वीकारतो. बुवा वैयक्तिक सांगायचं तर पर्सनल कधी कधी आमची चर्चा असतात संदेशने आमची. त्यावेळी आमची चर्चा काय असतात तुमच्या बाबतीतला विषय सांगते. लक्षात दिला ना. त्यावेळी त्या जाणून घ्या आणि मेस्त्री बुवांचा जो रिस्पेक्ट करूचा असं तर असो करा. ह्या मात्र तुम्ही असं मी कोण मोठं नाही लागायला गेले कारण मी पण अजून विद्यार्थी दशेमध्ये. कारण माझे गुरुजी कदम बुवा स्वर्गवासी झाले, देवाज्ञा झाली त्यांची, तरी सुद्धा मला शिक्षणाची आवड असल्यामुळे इथे येऊन संगीत विशारद माधव गावकर ते का भजन वगैरे करत नाही. संगीत विशारद, शास्त्रीय संगीत विशारद, पेटी विशारद आणि गायन विशारद असे आमचे माधव गावकर सर आहेत, अजून हयात आहेत कणकवलीला. त्यांच्याकडे मी जाऊन या भजनाचे किंवा अभ्यासाचे मार्गदर्शन घेतो. लक्षात आलं. म्हणून आज आम्ही कुठेतरी लोक आम्हाला मानाच्या स्थानावर बसवतात. डबल बारी राहा दे ते बाजूक राहा दे कॅलेंडर फुल नको आणि फुल नको काय गरज नाही. लक्षात दिलं ना. असो म्हणून म्हणतो सत्याचा हा न्याय करण्या देव बसला नारायण. सरळ सोडून वाकड्यात शिरता बुवा, सरळ सोडून वाकड्यात शिरता उमटून देतील हाती कान. वाकड्याला सरळ इथंच करतील, वाकड्याला सरळ इथंच करते बुवा जुना असो वा नवा, बुवा जुना असो वा नवा. तुझ्या मुखातून बोल वाटावे अनमोल. हो बुवा समोर आपल्या समोर तरुण वर्ग बसलेले आमच्या मुलांच्या वयाची काही मुलं आहेत, तरुण मुलं आहेत. बऱ्याच अंशी ही भजन संप्रदायाशी निगडीत माणसं आहेत. भजन गाणारे असतील, वादक असतील. त्यांच्या समोर जर आपण सिनियर बुवा जर म्हणून काहीतरी वेडवाकडं जर प्रेझेंटेशन करू तर आपला आदर्श ती लोक काय घेऊन घरी जातात. बरोबर की नाही. तुमचा मत काय बुवा. बरोबर आहे. मग त्यामुळे ही शिस्त आपण काय बोलावं, काय गावं, किती त्याला मर्यादा असावी. डबलबारी जरी असली तरी भजन सोडून डबलबारी नाही ना. आद्य कर्तव्य डबल भजन आहे आणि राहिलेला विषय मनोरंजन वगैरे. म्हणून म्हणतोय बुवा बोलशील जे तुझ्या मुखातून बोल वाटावे अनमोल. आता समय सूचक गाणे गावे, समय सूचक गाणे गावे तरी न जाऊ द्यावा तो. पेशन्स होय पेशन्स मगाशी म्हणते कॉमेंट बुवा त्यावेळेला कसलं बघला मराठला सापासारखो. पेशन्स होय बुवा. लक्षात दिला. समोरच्या माणसाने अपमान केल्यानंतर आपण शांत रवान त्याला उत्तर देण्याची आपली क्षमता होईल. त्यावेळी आपण सिनियर बुवा म्हणून प्राप्त आहोत. म्हणून म्हणतोय आता समय सूचक गाणे गावे तरी न जाऊ द्यावा तो. कच्चा पक्का इथंच सांगती, कच्चा पक्का इथंच सांगती. सकाळी चर्चा
नाक्या नाक्यावर किंवा ज्या लोकांनी भजन रसिकांनी ऐकली की कच्चो कोण आणि पक्को कोण, त्याची चर्चा. कारण काय, ही लोक अजूनपर्यंत थांबलेली आहेत, ही उभी राहून लोक बघतायत, ही खरी भजन दर्दी आहेत, भजन रसिक आहेत. यांच्यासमोर आपण वेडावागडा करून बोलून त्यांना नाही सोसत झालं. त्यामुळे जसा समाज आहे तसं आपल्याला सादरीकरण करता आलं पाहिजे. म्हणून म्हणतोय कच्चा पक्का इथंच सांगती, कच्चा पक्का इथंच सांगती, कशाला कुंभार हवा, बुवा कशाला कुंभार हवा. एका हाताने टाळी न वाजे, हवीच असते दुसरी जोड. एका हाताने टाळी न वाजे, हवीच असते दुसरी जोड. हो बुवा, भगवंताने एवढी सुंदर रचना आपल्याला माणसाची केलेली आहे. आपल्याला 2 हात दिलेले, 2 पाय दिलेले, सर्व इंद्रिय सक्षम आहेत. तरी सुद्धा आपलं कौतुक आपण पाठ थोपून, आपल्या हाताने पाठ थोपून आपण करू शकत नाही. बरोबर की नाही. आपला समजा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला राग आला तर आपण आपल्याच पायाने लाथेने आपण आपल्याला मारू शकत नाही. बरोबर की नाही. मग ही कौतुकाची थाप द्यायला तुमच्यासारखे भजन रसिक असावे लागतात. म्हणून एका हाताने टाळी न वाजे, हवीच असं ते दुसरी जोड. म्हणून ह्यो समाज एकमेकावर अवलंबून हा. बरोबर की नाही. म्हणून म्हणतोय एका हाताने टाळी न वाजे, हवीच असते दुसरी जोड. इथं कुणी ना मोठा कुणी ना छोटा, द्वैत बुद्धीचे मडके फोड. बुवा इथे कुणी मोठं नाही आणि लहान नाही. पण माझं एक जाता जाता बुवा गजराच्या माध्यमातून तुमका सल्लो की तुमचा मत, आम्ही पण काही वर्षी ते मताशी ठाम होतो. पण आता काय ठरवलेलं आहे की जो चांगला बुवा असेल, गाणारा असेल, जो लिमिटेशन्स पाळणारा असेल, सिनियर बुवांची मर्यादा किंवा त्यांचा मान राखून जर चांगलं भजन गाणारा असेल तर तो नवखा तरुण का असेना. कारण काय, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम, हा संप्रदाय वाढला पाहिजे. बरोबर की नाही. पूर्वीच्या काळाच्या तुलनेत डबलबारीचे कार्यक्रम कितीतरी पटीने वाढलेले आहेत. भजनी बुवा सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या या कोकणामध्ये बऱ्याच प्रकारे बऱ्याच अंशी वाढलेले आहेत. मग आमच्या बुवांचा म्हणणं, आम्ही नवीन बुवांबरोबर कार्यक्रम करत नाहीत. ते का अट घाला की बाबा तुका लिमिटेशन पाळून बारीक करू दिला तरी चांगलं गाणार होतं, घ्या ना. ते का करा मोठं होय तरी, तुमच्याच काही चुली पेटेत राहतास. लक्ष दिला. आमचा काय विषय नाही, आमचा चालला हा बरा. मी माझ्या क्लासवर माझ्या संसारात मी सुखी असेल, मोठासा विषय नाही. पण एक माझं प्रामाणिक मत आहे, जर चांगलं गाणारं बुवा असत ना किंवा चांगलं तुमचं मान सन्मान करून बारी करणार असेल तर कार्यक्रम होऊ देत ना लोकांचे. त्या मुलांका, तरुण मुलांका पुढे होते. म्हणून म्हणतोय इथं कुणी ना मोठा कुणी ना छोटा, द्वैत बुद्धीचे मडके फोड. आज याच बघतो उद्या दाखवतो. लय भाषा भानगडी होती. आता या 2-4 वर्षात कमी झालाय. तुझा बघतोय पुढच्या बारी एक भेट काढत एक कांडा. पण आता 2-4 वर्षात या युट्यूबवाले येईल, तुम्ही एक मोठा काम केला असता, बरा केला असता, तो थोडासा कमी झाला. ते का आळो काहीतरी बसला आणि तो बसा होय. आज याचं बघतोय, तुझा उद्या बघतोय. हा म्हणून म्हणतोय आज याचं बघतो उद्या दाखवतो, लढायची तू भाषा सोड. गाभंग गवळण भारुड ओवी, गाभंग गवळण भारुड ओवी, गाऊ भजनी रंगुनी गोड. अभंग गवळण भारुड कव्वाली ओवी, अनेक प्रकारचं संत साहित्य आहे. म्हणून त्यातलं ते पिंगळा प्रकारचा हे आहे, प्रकरण आहे संत साहित्यामधलं, ते तुमच्या समोर सादर करतो. हे जरी नाही ऐकालं बुवा तुमच्यासाठी,
हे जर आता मगापासून जर सांगलं जो उपदेश केलोय मी मोठं पंडित नाही पण माका वाटला तुमच्याबद्दल लोके बुवांबद्दल जर माका काय वाटला तर आम्ही या गजराच्या माध्यमातून मांडले लोकांना काय ज्या माका माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे सांगायचं तर सांगले म्हणून तुमच्यासाठी म्हणते प्रामाणिकपणे सांगते ह्याच्यात हेवे दावे काय नाहीत. हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल. आता दुसरं म्हणजे कोरोना म्हणा ना पण त्याची आठवण नको रे बाबा कारण कोरोनानं बराच शिकवल्यात माणसाला जगात शिकवल्यात एकमेकाची गरज ह्या समाजाची एकमेकात गरज आहे शिकवल्यात बरोबर ना. स्वार्थी कोण आणि निस्वार्थी कोण ह्या शिकवून दाखवून दिले असं अनेक गोष्टी आहेत प्रत्येकाने ते अनुभवलेले आहेत पण तो अनुभव नको पुन्हा त्याचा सावट नको अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना. हे जरी नाही ऐकालं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकालं काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. काळ बांधून नेईल सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बागा येईल. संत एकनाथ महाराजांचा हा पिंगळा नावाचा प्रकरणातला गाणं अभंग आहे. लक्षात झालं ना. हे जरी नाही काल परमेश्वराचं नामस्मरण करायचं मनुष्य म्हणून तुमची समाजामध्ये एक नावलौकिक प्राप्त करा. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. एका जनार्दनी आमुचे काय बा जाईल. काळ टपलेलो हा कधी वाढ बघिता फक्त एक सिक्रेट आपवा आपला मरण आपल्याला माहिती नाही ह्याच एक मोठा सुख काय माऊली नाहीतर माणूस भियान झुरान गेलो असतो. ह्या सिक्रेट परमेश्वरान आपल्या हातीत ठेवला नाही. एखादं हे रे नाम अध्यात्म काय बरोबर की नाही आणि ता काहीतरी जाणू घेऊन एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. कारण काय आहे मग सांगितल्याप्रमाणे अध्यात्म काय माहिती आहे. एक संत साहित्याचं प्रमाण देतो तुम्हाला. झाली गर्भाची रचना जरा माऊली आवाज वाढवा. झाली गर्भाची रचना ठाऊक नवते दोघा जण. संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कंठीसी काळ. तुझी आई होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी. लक्षात आलं ना. असा जो अभंग आहे. तुका म्हणे झाला लंडी पाया घातली मुरकुंडी. झाली गर्भाची रचना ठाऊक नवते दोघा जना. ज्या पती पत्नीच्या पवित्र संबंधातून ह्या गर्भाची रचना होते आजपर्यंत या जगाच्या पाठीवर कुठचाही माणूस दावा करू शकलो नाही की अमुक दिवसाच्या संभोगातून ही माझी गर्भाची रचना झालेली आहे. नाही डॉक्टर सांगू शकत दावा करू शकत बरोबर की नाही. डॉक्टर पण आपणाक तारखे देतात तुम्ही दिलेल्या तारखेनुसारच देता बरोबर की नाही. आणि ह्या सिक्रेट सगळा परमेश्वराचा म्हणून कोणतरी ह्या का भिया व्हाया बुवा मागच्या गोष्टी उकरून काढण्याचा विषय नाही पण काहीतरी आपण ह्या जाणून ते का भियान चाला पाया माणूस असल्यामुळे. आणि ह्या करत असताना हे जर चांगले वाईट गोष्टी आपल्या हातून पाप घडत असेल पुण्य करता करता पाप घडे ह्या होऊ देता कामाने आणि ह्या जर घडत असेल तर शेवटी मग काय नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे. एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी नाही रे नाही
दोरे नाही रे. म्हणून म्हणतोय विठुदास गाई रंगून जाई, विठुदास गाई रंगून जाई, सद्गुरु चरणी लवा उवा सद्गुरु चरणी लवा. अध्यात्माचा करतोय दावा वंगाळ वाणीचा गवगवा, अध्यात्माचा करतोय दावा